सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। श्रीमद् भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 13 यामध्ये अज्ञान लक्षणांचा विचार क्रमशः आपण या ठिकाणी करत आहोत। अज्ञानाच्या लक्षणांचा खूप विस्तार विश्लेषण किंवा ओहापोह करण्याची गरज नाही, म्हणून संक्षेपाने ह्या ओव्यांचा विचार आपण करणार आहोत। कारण हे सगळे अज्ञानांचे लक्षण प्रस्तुत प्रकरणामध्ये चालले आहेत। ओवी क्रमांक 663 पासून आज आपण सुरुवात करत आहोत। अध्याय 13 ज्ञानेश्वरी 673 आणि गुरुकुळी लाजे जो गुरु भक्ती उमजे विद्या देवोनी माझे गुरुसीचो। अज्ञानी लोक कसे वागतात त्याचा विचार चाललेला आहे। गुरुकुळी लाजे, ज्या गुरूंच्याकडनं आपण विद्या संपादन केली ते गुरु ज्या कुळातील असेल, त्यांची संबंधी जी नातेवाईक असेल, त्या गुरूंचे इतर शिष्य असेल की त्यापैकी आपणही एक आहोत, परंतु तो आपल्या गुरूंचं नाव, गुरूंच्या कुळाचं नाव, त्यांच्या परिवारातील किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या पैकी मी एक आहे असं सांगायला तो लाजतो, म्हणून गुरुकुळी लाजे। गुरु भक्ती उबजे, गुरूंची सेवा करण्याचा कधी योग आला, गुरूंनी सेवेची संधी दिली किंवा काही काम सांगितलं तर गुरु भक्तीच्या विषयी त्याला कंटाळा येतो।
त्याला कमीपणा वाटतो. आणि ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलं त्या गुरूंची सेवा तर सोडूनच द्या, पण ज्या गुरूंच्याकडनं असे लोक शिकतात ते पुन्हा गुरूंनाच नावं ठेवतात, त्यांची अवहेलना करतात, त्यांचा अपमान करतात. म्हणून गुरुच्या विषयी ते उन्मत्तपणा दाखवतात. विद्या देऊनी माझी गुरुसी जो, जो विद्या घेऊनी गुरुसीच मागे. गुरूंच्याकडनं विद्या घेऊन गुरूंच्या कृतज्ञ होतात. आता अशा अज्ञानी पुरुषांचं वर्णन केल्यानंतर खरंच आपल्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होईल का सामर्थ्य कमी होईल, त्याचा विचार ज्ञानेश्वर महाराज करतायत. तयाचे नाम घेणे ते वाच्य शूद्रान्न होणे, परी घडले लक्षणे बोलता ये. तयाचे नाम घेणे, अशा गुरूंच्या विषयी कृतज्ञ असणारा, गुरूंची सेवा करण्याकरता ज्याला लाज वाटते, गुरूंच्या कुळाच्या विषयी जो नाव घेण्याकरता धजत नाही, अशा अज्ञानी पुरुषाचं नाव घेणं किंवा त्या संबंधाने बोलणं म्हणजे कसं आहे. तयाचे नाम घेणे ते वाचे शूद्रान्न होणे. आता खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेवताना खूप विचार केला जायचा. आपण कोणाचं अन्न खातो, ज्यांच्या घरी आपण जेवत आहोत ते संस्काराने युक्त आहेत की नाही, ते शाकाहारी आहेत का, धर्माचं अनुष्ठान करणारे आहेत का, असा पूर्वी विचार करायचा. आणि मग जेवण करण्याकरता बोलवलं तर हो किंवा नाही म्हटलं जायचं. पण आता कोणाच्या घरी जेवायला जातो किंवा कुठे जेवतो याचा विचार केला जात नाही, फक्त अन्न कसं आहे याचा विचार केला जातो. आणि तेही डोळ्याआड आहे म्हणून त्याला आपण फ्रेश म्हणून ते खात असतो. पण पूर्वीच्या काळामध्ये ज्यांच्याकडे शास्त्र संस्कार नाही, आचार विचार नाही, त्यांच्या घरचं अन्न सुद्धा खाऊ नये. आणि म्हणून आसुरी स्वभावांच्या लोकांचं वर्णन करणं आपल्या वाणीने ते दुसऱ्याचं घरचं म्हणजे शूद्र वृत्तीच्या व्यक्तीचं अन्न खाल्ल्याप्रमाणे आहे. त्याला शूद्रान्न असं म्हणतात. त्या ठिकाणी शास्त्र संस्कार विरहित उत्शृंखल मनाचा जो आहे त्याला आपण शूद्र म्हणूया, त्याच्या घरचं अन्न खाल्ल्याप्रमाणे आहे. खरं म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात, या अज्ञानी पुरुषांच्या लक्षणांचा उच्चार सुद्धा वाणीने करू नये. पण काय करावं, अज्ञान लक्षण सांगण्याकरताच बसलो असल्यामुळे मला हे सगळं सांगावं लागतं. जरी घडले लक्षण बोलता ये बोलता परी लक्षणे घडले, हे लक्षण सांगण्याकरता मला हे पुन्हा बोलावं लागतं. हे माझ्याकडनं बोलणं घडलं गेलं आहे. पण आता दोष घडला तर त्या दोषातून निवृत्त होण्यासाठी आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. मग कोणतं प्रायश्चित्त करायचं? आता गुरुभक्ताचे नाव घेऊ तेने वाचेसी प्रायश्चित्त देऊ, गुरुसेवका नाव पाहो सूर्य जैसा. आता गुरुभक्तांचे नाव घेऊ, गुरूंच्या विषयी कृतज्ञ जे आहेत त्यांचं नाव घेतल्यानंतर दोष झाला, त्या दोषातून निवृत्त होण्याकरिता आता जे गुरूंचे सेवक आहे, भक्त आहे, एकनिष्ठ आहे, त्यांचं वर्णन करूया, त्यांचं नाव घेऊया. म्हणून आता गुरुभक्ताचे नाव घेऊ.
त्याने काय होईल? वाचेसी प्रायश्चित्त देवो. ज्या वाणीने अभक्ताचं वर्णन केलं त्यामुळे दोष लागला, त्या दोषाच्या पासून निवृत्त होण्यासाठी गुरुभक्ताचं नाव घेऊ आणि वाचेला प्रायश्चित्त देऊ. म्हणजे त्या गुरुभक्ताचं नाव घेतल्यानंतर दोषमुक्त होऊ. एवढं सामर्थ्य गुरु भक्ताचं आहे का? म्हटले हा. जैसा सूर्य पाहावो तैसा गुरुसेवक नाव पाहावो. असं आपण एक पद टाकून अर्थ पूर्ण करूया. जसा सूर्य तो स्वयंप्रकाशित असतो, तिथे अंधकाराचा एक किंचितही लवलेश नसतो, तसं गुरुच्या सेवेमध्ये राहणारे जे कोणी गुरुसेवक आहेत, गुरु नेहमी आपल्या शिष्यांच्या अंतःकरणातल्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करतात. मग कधी रागवून बोलतात, कधी त्यांना कठोर शब्दांचा प्रयोग करून अपमानित करतात, पण काही करून दोष निवृत्त करतात. म्हणजे गुरुसेवक हा निर्दोष असतो. म्हणून गुरुभक्ताचं नाव घेऊया. गुरुभक्ताचं नाव घेतल्यानंतर काय होईल? येतुलेने पांगू पापाचा, निस्तरेल हे वाचा, जो गुरुतल्पकाचा नामी झाला. येतुलेनी पापाचा पांगू हे वाचा निस्तरेल. ही जी वाचा, त्या वाचेने अज्ञानी पुरुषाचं वर्णन केलं, त्यामुळे पापाचा पांगू निस्तरेल. जो पापाचा विस्तार झाला होता तो गुरुभक्ताचं नाव घेतल्यानंतर तो पापाचा विस्तार नाहीसा होईल. की ज्या गुरूंचा द्रोह ज्याने केला त्याचं नाव घेतल्यानंतर वाणीत दोष आला होता, जो गुरु तल्पकाचा नामी झाला, जो गुरूंच्या पत्नीविषयी एक अनैसर्गिक भावना ठेवतो, त्याला गुरुतल्पक असं म्हणतात. आणि त्या अशा तल्पक जो आहे, गुरुपत्नीचा द्रोह करणारा जो आहे, शास्त्र विरुद्ध तिच्याशी कृती करणारा जो आहे, त्याचं नाव घेतलं की वाणीमध्ये दोषाचा विस्तार होतो. तो पाप विस्तार गुरुभक्ताचा नाव घेतल्यानंतर दूर होईल. बरं, हे सगळं वर्णन झालं. आता असे ज्यांचा व्यवहार आहे, हा ठायवरी तया नामाचे भयहरी, मग म्हणे अवधारी अनेके चिन्हे. या पर्यंत आता गुरुभक्ताचं वर्णन घेतलं. हा ठायवरी तया नामाचे भयहरी. तया नामाचे भयहरी. गुरूंच्या सेवकाचं नाव जरी घेतलं तरी पापापासून निर्माण झालेल्या भीतीचं हरण होतं. असं या गुरुभक्ताच्या नाम महिमा सांगितल्यानंतर आणखीही काही अज्ञान चिन्ह आहेत याचा विचार भगवान क्रमशः सांगत आहेत. हा अज्ञानी पुरुष कसा असतो? तरी अंगे कर्मे ढिला, जो मनी विकल्पे भरला, आडवीचा अवगळला कुहा जैसा. अंगे कर्मे ढिला. अंगे म्हणजे अंगाने, शरीराने. अज्ञानी पुरुष
शास्त्र, धर्मशास्त्र यांनी जे विहित कर्म सांगितले आहे वर्णाश्रम धर्माप्रमाणे, त्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे शरीराने कर्म करण्याची वेळ आली की आळस येतो. कारण आपल्याकडे वर्ण आश्रम व्यवस्था आहे. ब्राह्मण आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, ब्रह्मचारी आहे, वानप्रस्थ आहे, गृहस्थी आहे, संन्यास आहे. या प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे आहे. म्हणून शास्त्राने सांगितलेले वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करणार जो अत्यंत आळस करतो, अंगे कर्मे ढिला, अंगाने शास्त्र मतानुसार कर्म करण्याकरता तो ढिला आहे म्हणजे आळसी आहे. जो मने विकल्पे भरिला, परंतु मनाने अनंत प्रकारचे समाज विध्वंसक असे विकल्प त्याच्या मनामध्ये ठाचून भरलेले असतात. मग अशा व्यक्तीची उपमा कशाशी करावी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा आडवीचा कोहा अवगळला. जैसा, ज्याप्रमाणे आडवी म्हणजे जंगल, अरण्य, कोहा म्हणजे विहीर, आणि ती कशी आहे? अवगळला. आधीच जंगल, त्या जंगलामध्ये एखादी विहीर असावी आणि ती एकदम मोडकळीस यावी. तिथले दगड पडावे, माती, चिखल, कचरा, अशी ती विहीर, आणि ती मग जंगलामध्ये आहे, सर्व बाजूने गवत उगवलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया तोंडी काटी वडे, आतू नुसती हडे, असुची तेने पाडे साईह जो. त्या विहिरीचं वर्णन केलं आहे. जंगलातली विहीर, मोडकळीस आलेली, तिकडे कोणी जात नाही. त्यामुळे त्या विहिरीच्या सगळ्या बाजूंनी काय आहे? तया तोंडी म्हणजे तया कोहा तोंडी, त्या विहिरीच्या तोंडाला काय आहे? काटी वडे, खूप मोठमोठे बाभळीचे असे काटे आहेत. बाभळीचे झुडपं वाढलेले आहेत चारही बाजूने. मोठं गवत वाढल्या असल्यामुळे तिथे विहीर आहे हे काही कळतच नसतं. आणि असं गाई, बैल, म्हशी जेव्हा जंगलामध्ये चरण्याकरता जातात तेव्हा त्यांना असं वाटतं की ते खूप मोठं गवत आहे, म्हणून पळत जेव्हा सोडतात आणि ते त्या विहिरीमध्ये पडतात आणि मरतात. मग असे अनेक जनावरे विहिरीत पडून फक्त हाडांचा खच साचला आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आत नुसदी हाडे. आतमध्ये पाहिलं तर जनावरांची हाडं आहेत, कधी माणसं सुद्धा पडलेली आहेत. चारही बाजूने असे धारदार काटे आहेत. असं वर्णन हे अज्ञानी पुरुषाच्या जीवनाशी केलेलं आहे. तसं म्हटले, हा अज्ञानी पुरुष त्याच्या तोंडावरती, त्याच्या होठावरती, त्याच्या बोलण्यामध्ये नेहमी इतरांचं अंतकरण दुखवतं, मनोभावना भंग होती, अशा प्रकारे तीक्ष्ण शब्दाचा प्रयोग असतो. आणि आतमध्ये तर अनेक लोकांचा घात होईल असे दुर्धर विकल्प असतात. आणि म्हणून जंगलामध्ये असणाऱ्या त्या विहिरीची तुलना करून
अज्ञानी पुरुषाचं जीवन अंतर्बाह्य तसं अपवित्र असतं. तया तोंडी काठी वडे आतू नुसदी हडे अशुची तेने पाडे सबाह्य झोप. असं ते वर्णन आहे. बर, हे झालं त्याच्या वैयक्तिक अशुद्धीचं वर्णन. तो इतरांशी कसा वागतो त्याचं वर्णन करताना उदाहरण दिलं आहे कुत्र्याचं. जैसे पोटा लागी सुणे उघडे झाकले न म्हणे तैसे आपुले परावे नेणे द्रव्या लागी. म्हणतात जैसे ज्याप्रमाणे सुने पोटा लागी उघडे झाकले न म्हणे. सुणे म्हणजे कुत्र. एकदा त्याला भूक लागली किंवा ते पोट भरण्याकरता त्याला अन्न हवं आहे. मग ते अन्न उघडं आहे का ते अन्न झाकलं आहे असं कुत्रा त्या संबंधाने कोणताही मागचा पुढचा काही विचार करत नाही. पोटा लागी सुने उघडे न म्हणे आणि झाकले न म्हणे. हे अन्न उघडं आहे का झाकलं आहे याचा कोणताही विचार करत नाही. फक्त त्याला ते अन्न हवं आहे. जसा ह्या कुत्र्याचा व्यवहार आपल्याला दिसतो आहे तसं म्हटले तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. त्याप्रमाणे आपलं आणि परख धनासंबंधाने हा काहीच विचार करत नाही. म्हणजे आपलं धन ते आपलं धन, परंतु दुसऱ्याचं धन सुद्धा ते आपलं धन. असे लोक आपल्याला दिसतात बाजूला. काही करून सगळ्यांचं धन आपल्या घरामध्ये कसं राहील असे जे द्रव्याच्या संबंधाने आपलं परख असं विचार न करता त्यांना फक्त धन हवं आहे. जसं कुत्र भुकल्यानंतर त्याला फक्त अन्न हवं आहे. झाकलं आहे का उघडं आहे काही म्हणत नाही. आता हे झालं दुसऱ्याच्या द्रव्याविषयी. आता शरीर उपभोगाच्या संबंधाने तो कसा पाहतो. ग्रामसिंहाच्या ठाई जैसी मिळणी ठावो आठवो नाही तैसा स्त्री विषयी काही विचारिना. इथे मागे कुत्र्यासाठी शब्द वापरला होता सुणे. आता इथे कुत्र्यासाठी शब्द वापरला आहे ग्रामसिंह. ग्रामसिंह म्हणजे गावातला सिंह म्हणजे कोण, कुत्रा. म्हणून एखाद्याला सुणे असं म्हणण्याच्या ऐवजी कधी कधी असं म्हणावं हा ग्रामसिंह आहे. म्हणजे सगळ्या गावातला तो सिंह म्हणजे कुत्रा आहे. त्या कुत्र्याच्या ठिकाणी संग असंगाच्या बाबतीमध्ये तो योग्य जागा आहे की नाही, योग्य जागा आहे किंवा नाही असा विचार न करता जी जागा भेटेल तिथे तो आपल्या संघाचा विचार करत असतो. देहासंबंधीच्या सुखाचा विचार करतो. तसा म्हटले हा आज एकादशी आहे, सोमवार आहे, महाशिवरात्री आहे, रामनवमी आहे, अमावस्या आहे का पौर्णिमा आहे, सकाळ आहे का दुपार आहे असा कोणताही विचार करत नाही. पण देहाची लालसा पूर्ण करण्यासाठी शास्त्र संमतीचा भाग लक्षात न घेता तो स्वैर आचरण करत असतो. तैसा स्त्री विषयी काही विचारिना. म्हणजे कुत्र्याचं जीवन आणि याचं जीवन सारखंच आहे असं ज्ञानेश्वर महाराज एका उपरोधिक भाषेमध्ये बोलताना हे म्हणतायत. हे झालं आता स्वस्त्रीविषयी, इतरांच्या द्रव्याविषयी आणि वैयक्तिक जीवनाविषयी हा अज्ञानी लोक कसे असतात याचा विचार सांगितला.
आता कर्माच्या बाबतीमध्ये कर्माचा वेळ चुके का नित्य नैमित्तिक ठाके, ते जया न दुखे जीवा माझी. अहो म्हटले, शास्त्राने सांगितलं नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त असे कर्माचे प्रकार सांगितले आहे. म्हणून व्यक्ती योग्य काळामध्ये योग्य कर्म आपल्या हातून घडावे अशी दक्षतापूर्वक काळजी घेतो. परंतु नित्य नैमित्तिक कर्म करण्याची वेळ आली, अतिथीचा सत्कार करण्याची वेळ आली, आई वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीचं श्राद्ध घालण्याची वेळ आली, ती वेळ चुकून गेली, तर याला थोडी सुद्धा खंत वाटत नाही. अरे रे, माझ्याकडनं ती वेळ चुकली गेली. कर्माचा वेळ चुके का नित्य नैमित्तिक ठाके. नित्य नैमित्तिक शास्त्रविहित कर्माची वेळ चुकली किंवा नित्य नैमित्तिक कर्म करण्याचा माझ्याकडनं यावेळेस घडलं नाही, त्याचं त्याला थोडंही खंत वाटत नाही. जया ते जीवा माझी न दुखे, त्याला त्याच्या जीवा माझी म्हणजे अंतःकरणामध्ये, तया जीवा माझी न दुखे, त्याच्या मनामध्ये थोडंही खंत किंवा दुःख त्याला होत नाही. बिनधास्त पद्धतीने तो जगत असतो, वाटेल तसं जगत असतो. पापी जो निसघू, पुण्या विषयी अति निलागू, जयाची या मनी वेगू विकल्पाचा. ह्या अज्ञानी पुरुषाचं वर्णन चाललेलं आहे. तो कसा आहे? पापी जो निसगू, त्याला पाप करण्याचा वेळ आली तर तो त्या पाप करण्याच्या संबंधाने कसा असतो? निसगू. निसगू शब्दाचा आहे तो निर्लज्ज असतो, त्याला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. पुण्याविषयी अति निलागू, आणि पुण्य करण्याविषयी तो अतिशय अति निलागू, अत्यंत कोरा करकरीत आहे. म्हणजे त्याला अतिशय पुण्यकर्म करण्याचा तिटकार आहे, अतिशय निसंग आहे, त्याला नको वाटतं करायला. जयाच्या मनी वेगू विकल्पाचा, त्याच्या मनामध्ये या जगाच्या संबंधाने, आजूबाजूच्या लोकांच्या संबंधाने अनेक प्रकारचे संशय असतात. कधीच तो शांत चित्ताने बसत नाही. काही ना काहीतरी विकल्प तो आपल्या मनामध्ये सारखा ठेवत असतो. तो जाण निखळा अज्ञानाचा पुतळा, जो बांधोनी असे डोळा वित्ताशते. ज्ञानेश्वर महाराज अशा लोकांचं वर्णन करतात. ते जगत असतात ह्या भूतलावरती, पण ते कसे आहेत? तो निखळा अज्ञानाचा पुतळा जाण, तो खरोखर शुद्ध अज्ञानाचा पुतळा आहे असे लोक. मग जे डोळा वित्ताशते बांधोनिया असे, त्यांच्या डोळ्यामध्ये काय असतो? फक्त वित्ताशते, म्हणजे धनाच्या विषयी एक आशा असते. इथे मला काहीतरी भेटेल, तिथे मला काहीतरी भेटेल, इकडनं काहीतरी भेटेल, तिकडनं काहीतरी भेटेल. म्हणजेच त्याच्या सगळ्या क्रिया ह्या धनलाभाच्या दृष्टीने असतात. परोपकार,
सहकार्य, समाजाच्या विषयी एक प्रकारची कृतज्ञता भावना, आदर, अशा कृती करण्यासाठी त्याला नको वाटतं. आपण कुठेही काही गेलो तरी त्याला काय भेटेल हा प्रश्न असतो. एक आळंदीतून सुटून गेलेला विद्यार्थी, नंतर त्याने MA BEd केलं. संस्कृत विषय असल्यामुळे तो इंग्लिश मिडियमला शिकू लागला. आणि मग त्याला मी फोन करून एक काही कामानिमित्ताने सांगितलं, अरे मला हे जरा संस्कृतचं हे काम आहे, आपल्याला करायचं आहे. त्याने एक प्रश्न केला, मला काय भेटेल? अरे म्हटलं, तुला इथे शिकत असताना कोणत्याही गुरुने तुला विचारलं नाही मला किती फी देशील, आणि आता तो विचारतो की मला काय भेटेल. तो म्हणतो की मी इकडे आल्यापासून इतका व्यावसायिक बनलो की कोणतीही कृती करायची म्हटली की मी पहिल्यांदा विचारतो मला काय भेटेल का. त्याचं कारण एक आहे, डोळ्यावरती एक धनाच्या इच्छेचं झापड बांधलं गेलं आहे. पैसा 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 पैसा. आणि असे लोक आपल्या मुलांना सुद्धा, तू मोठा झाल्यावर किती पैसा कमवशील, कसा कसा कमवशील, जास्तीत जास्त पैसा कसा कमवशील, असं एक संस्कार त्यांच्या डोक्यावरती घालत असतात. तू चांगला कसा होशील असं विचारतच नाही. आणि म्हणून जयाची या मनी वेगा विकल्पाचा, ज्यांच्या मनामध्ये हा विकल्पाचा वेग असतो आणि डोळ्यावरती जो डोळा वित्ताशते बांधून असेल, म्हणजे संपत्तीची आशा डोळ्याला बांधलेली असते, अशा माणसाची आंतरिक स्थिती कशी असते? स्वार्थे अळूमाळू जो धैर्यापासून चळे, जैसे तृणबीज ढळे मुंगी चेनी. जैसे मुंगी चेनी तृणबीज ढळे. मुंगी अतिशय छोटी आहेत, पण गवताचं बी जर असेल तर इतकं हलकं असतं, तर मुंगी जरी चालली तरी त्या मुंगीच्या पायाच्या कंपनाने गवताचं बी आहे त्या ठिकाणावर ढळत असत. इकडे तिकडे पायाने अस्ताव्यस्त होतं मुंगीच्या. आणि म्हणून मुंगीचेनी तृणबीज ढळे. त्या मुंगीच्या पायाने तृण म्हणजे गवत, आणि त्या गवताचं बी आहे त्या ठिकाणाहून हलतं. तसं म्हटले स्वार्थे अळूमाळू. अळूमाळू शब्दाचा अर्थ आहे थोडासा. थोडासा जरी स्वार्थ एखाद्या ठिकाणावरून पूर्ण होणार असेल तर हे माणसं कसे होतात म्हटले, जो धैर्यापासून चळे. जे धैर्य असतं त्या धैर्यापासून ते विचलित होतात. म्हणजे काय धैर्य? मी अयोग्य मार्गाने पैसा घेणार नाही, मी दुसऱ्याला फसवणार नाही, असा निश्चय केलेला असतो. पण एखादा समोर पैसा येण्याचा मार्ग दिसला की त्याला उभ्याला आडवं कसं करायचं एवढाच त्यांच्या डोक्यात त्या काळात विचार येतो. त्या काळामध्ये धर्मशास्त्राचा विचार उभा राहत नाही. याला कसं फसवायचं, याचा कसा पैसा काढायचा. आहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि मग त्यांनी आतापर्यंत धर्मशास्त्राच्या विषयी ऐकलं होतं. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, हे ऐकतो तो, पण त्या प्रसंगाला विसरून जातो आणि जे करायचं ते करतो. स्वार्थे अळूमाळू धैर्यापासून चढू तृणबीज ढळू मुंगीची. म्हणजे मुंगीच्या अगदी पावलाने सुद्धा ते बीज आपली जागा सोडतं, तसं थोड्याशा स्वार्थाने सुद्धा असे माणसं धर्मापासून, धर्माच्या निश्चयापासून विचलित होतात. पाव सुदलिया सवे जैसे
थिल्लर कालवे तैसे भयाचे नावे गजबजे जो. पहा, पाओ सुदलिया सवे. पाण्याचं छोटस डबकं आहे आणि त्या छोट्याशा डबक्यामध्ये जर आपला पाय पडला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाओ सुदलिया सवे. आपला त्या डबक्यामध्ये पाय पडल्याबरोबर काय होईल? जैसे थिल्लर कालावे. थिल्लर म्हणजे डबकं, ते एकदम गढूळ होऊन जातं. तसं भीतीचं नाव जरी ऐकलं की काही त्यापासून भय होणार आहे, तरी अंतःकरणामध्ये तो एकदम विचलित होऊन जातो. तै भयाचे नावे जो गजबजे. भीतीचं नाव काढलं की असं होईल, तर आतून एकदम तो भयभीत होतो, विचलित होतो. कशाप्रमाणे? डबक्यामध्ये पाय टाकल्यानंतर तो गढूळ होतो, तसं काहीतरी कारणाचं नाव काढलं की ज्यापासून भीती निर्माण होईल, की हा एकदम अस्वस्थ होतो, घामाघूम होतो. आपल्यावरती संकट येतं की काय असं वाटायला लागतं. अशी याची मनस्थिती असते. हे सांगण्यासाठी माऊली उदाहरण देतात. मनोरथांच्या धारसा वाहणे जयाच्या मानसा. पुरी पडिला जैसा दुधिया पाही. जैसा दुधिया पुरी पडला पाही. दुधिया म्हणजे दुधी भोपळा. तो समजा जैसा पुरी पडला, पाण्याला, नदीला मोठा पूर आला आहे आणि त्या पुरामध्ये एखादा भोपळा पडावा, तर पाण्याचा जो आवेग असतो, त्या वेगाच्या धारेमध्ये तो भोपळा वाहत जातो. त्याला आता दुसरी काही गतीच नाही. जसा पाण्याचा वेग येईल त्याप्रमाणे ते वाहत जाते. जैसा दुधिया पुरी पडला पाही. पहावर कसा होतो म्हटले, तो आता वेगाने वाहत जातो. तसं म्हटले जयाची या मनसा मनोरथांच्या धारसा वाहणे. तसं म्हटले मनोरथांच्या धारा प्रवाहामध्ये ज्याचं मन सारखं भरकटत जातं, बसल्या बसल्या अनेक कल्पना करतो, हे करायचं ते करायचं ते करायचं, अशा त्या मनोरथांच्या धारेमध्ये ह्याचं मन सारखं कुठल्या कुठे वाहून जातं. कसं पावसाळ्याच्या पुरामध्ये भोपळा पडल्यानंतर वाहून जावा त्याप्रमाणे. वायुचनी सावाये धू दिगंतरा जाये. दुःख वार्ता होय तैसे जया. वायुचेनी सावाये. वायू म्हणजे वारा, सावाये म्हणजे वायूच्या साह्याने. सावाये शब्दाचा प्रयोग अमृतानुभव, ज्ञानेश्वरी यामध्ये अनेकदा आलेला आहे. एकदा ज्ञानेश्वरीच्या शब्दाचे अर्थ कळायला लागले की एका ठिकाणी तो अर्थ कळाला की मग दुसऱ्या ठिकाणी त्या शब्दाचा अर्थ आपल्याला सहज ध्यानी येतो. म्हणून वायुचेनी सावाये, वायूच्या साह्याने काय होतं? धू दिगंतरा जाय. धू म्हणजे धूर, दिगंतरा म्हणजे अगदी दिशाला जातो, वरती आकाशात जातो. काहीतरी धूर झाला आहे, वारा आला की त्या वाऱ्याच्या साह्याने तो धूर आकाशापर्यंत जातो. तैसे जया दुःख वार्ता होय. त्याप्रमाणे दुःखाची वार्ता कानी आल्याबरोबर तो तितका
उद्विग्न होतो, अस्थिर होतो, भीती वाटायला लागते त्याला. असा हा व्यक्ती म्हणजे आतून तर खूप भित्रा असतो, बाहेरून स्वार्थी असतो, मनामध्ये विकल्प असतात. थोड्या स्वार्थासाठी धरणापासून तो च्युत होतो. मुंगीच्या पावलाने गवताचं बी हलावं तसं थोड्या स्वार्थाने हा धरणापासून विचलित होतो. म्हणजेच याचं व्यक्तिमत्व नेहमी अस्थिर असतं, चंचल असतं, सारखा डिस्टर्ब झालेला असतो. कशाप्रमाणे? वावधानाची परी जो आश्रयो काहीच न धरी. वावधान म्हणजे वावटळ. एकदा की जोराची वावटळ आली, ती वावटळ स्थिर नसते, सारखी गरगर 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 फिरत असते. त्याप्रमाणे हा वावटळीच्या प्रमाणे कोठेही स्थिर नसतो, सारखा पायाला भोवरा बांधून हा फिरत असतो. म्हणून वावधानाची परी जो आश्रयो कहीची न धरी. वावटळ कोणत्याच ठिकाणी स्थिर नसते, त्याप्रमाणे हा कोणत्याही ठिकाणी गेला तरी शांततेने बसत नाही, एकाग्रतेने बसत नाही, अंतर्मुखतेने बसत नाही. मग कसा आहे? सारखा फिरत राहतो. पण त्याला विचारलं, चालायचं का तीर्थक्षेत्राला? जर आपण अनुष्ठान करायचं, पारायण करायचं, चिंतन करायचं. तीर्थी क्षेत्री पुरी थारा नेणे. म्हणजे तो क्षेत्राच्या ठिकाणी थारा नेणे म्हणजे तो स्थिर होत नाही, तीर्थांच्या ठिकाणी तो स्थिर होत नाही. किंवा ज्या मथुरा, माया, काशी, कांची, अवांतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैदा मोक्षदायिका, या सप्तपुऱ्या सांगितल्या आहेत. तिथं देखील हा स्थिर होत नाही, सारखा फिरतो. कशाप्रमाणे फिरतो? जसा एखाद्या बाभळीवरती एखादा सरडा असावा आणि तो एकमेव असावा, तेव्हा त्याला असं वाटतं बाभळीचं खोड, त्याचा बुंधात वरचा भाग हेच आपलं ईश्व आहे. म्हणजे तो खालून वर, वरून खाली सारखा हिंडत असतो. तसा अज्ञानी पुरुष धनाच्या आशेपायी, स्वार्थापायी सारखे हिंडत असतात. म्हणून त्यांची तुलना झाडाच्या खोडावरती ये-जा करणाऱ्या उन्मत्त सरड्याशी केलेली आहे. मातलिया सरडा पुढती बुडूक, पुढती शेंडा. लगेच शेंड्याला जाणार, लगेच खाली येणार, वर खाली वर खाली, सारखा तो उन्मत्त सरडा जातो. तैसे जया हिंडन वारा कोरडा. तसं म्हटले, हा त्या वाऱ्याप्रमाणे इकडून तिकडं, तिकडून इकडे निरर्थक व्यर्थ हिंडत असतो. म्हणून जणू काही याच्या डोक्यात वारा भरलेला आहे. हिंडन वारा जैसा कोरडा, तैसा हा हिंडत असतो, स्थिर कधीच राहत नाही. म्हणून दुसरी उपमा दिली, एखादा मोठा रांझण असावा, तो जमिनीमध्ये स्थिर केल्याशिवाय तो उभा राहत नाही, सारखा इकडे तिकडे कलंडत असतो. तसं म्हटले, हा जर झोपला तरच स्थिर राहतो, एरवी सारखा अस्थिर असतो. जैसे रोवल्या विणे रांजण थारो नेणे, तैसा पडे तै राहणे एरवी हिंडे. हा जर झोपला तरच हा स्थिर होतो, नाहीतर हा सारखा अस्थिर असतो त्या रांजणाप्रमाणे.
असं जर व्यक्तिमत्व असेल तर त्याला काय म्हणावं? तयाच्या ठाई उदंड अज्ञान असे वितंड, जो चांचल्य भावंड मर्कटाचे. असा जर व्यक्ती असेल तर त्याच्या ठिकाणी खूप मोठं अज्ञान आहे असं समजावं. तयाच्या ठाई वितंड अज्ञान असे, तयाच्या ठाई उदंड अज्ञान वितंड असे. अशा व्यक्तीच्या ठिकाणी खूप आणि मोठं अज्ञान आहे असं समजावं. मग ह्या व्यक्तीची तुलना ज्ञानेश्वर महाराज पुन्हा कशाची करतात? चांचल्य मर्कटाचे जो भावंड, चंचल असणाऱ्या मानवाचा जणू हा भाऊच आहे, असा हा व्यक्ती. जसे चंचल ह्या जगामध्ये खूप वस्तू आहे, त्यामध्ये मर्कट म्हणजे माकड चंचल आहे, आणि या चंचल माकडाचा जणू हा भाऊच आहे असं जर दिसला तर या ठिकाणी खूप मोठं अज्ञान आहे असं समजावं. आणि आणखी काही अज्ञानी पुरुषाचे लक्षणं क्रमशः पुढे आहेत. त्याचा आपण फारसा विस्तार न करता समजून घेऊया. ते ह्या करता आपल्यात असेल तर काढून टाकण्याचा प्रयत्न करू, आणि दुसऱ्याकडे असेल तर सावध राहून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून त्यापासून लांब राहू, याकरता ही लक्षणं आहेत. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.